सण फक्त आनंदाचेच नसून ते सामाजिक जबाबदारीचे भान देणारेही असतात. याचा प्रत्यय कांदिवली पश्चिमेकडील चारकोप गावात आलाय. श्री डिंगेश्वर एकवीरा वेलफेअर सोसायटीमध्ये रहिवाशांच्या वर्षानुवर्षाच्या रस्ते आणि गटारांच्या समस्येला पूर्णविराम देण्यासाठी सोनू जोशी यांनी पुढाकार घेतला असून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनू जोशी यांनी या चाळीत किट वाटप केलं होतं. त्यावेळेस त्यांना तेथील रस्त्याची दुरवस्था आणि घरासमोरून वाहणाऱ्या गटारांच्या पाण्याचा त्रास प्रत्यक्ष पाहायला मिळाला होता. रहिवाशांचे हाल पाहून त्यांनी त्याच वेळी शब्द दिला होता की लवकरच या चाळीचा कायापालट करण्यासाठी मी काम सुरू करेन. तो शब्द आज पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवलाय. खऱ्या अर्थाने उत्सव तेव्हा साजरा होतो जेव्हा आपल्या कामातून समाजात सकारात्मक बदल घडतो. सेवा, समर्पण आणि जबाबदारी हीच आमची ओळख आहे. बहीण ज्योती व्यास आणि आईवडिलांचे संस्कार यातूनच प्रेरणा मिळाल्याचं सोनू जोशी सांगतात. उत्साहात कामाचा प्रारंभ. हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच गुढीपाडव्याला चाळीतील रहिवाशांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये आनंदाचं वातावरण असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोनू जोशी यांच्या या सेवेच्या संकल्पाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून त्यांनी राजकारणापलीकडची समाजसेवा जपली आहे. नमस्कार दादा, जसे की मी मागच्या वेळेला आले होते तुमच्या इथे मी किट दिल्या होत्या आपल्या दसऱ्याच्या वेळेला आणि त्यावेळेला मला कळालं होतं की आपल्या चाळीमध्ये खूप त्रास आहे. गटर वगैरेचा पाईपलाईनमुळं खूप त्रास होतो. रोडचा रस्ता तुमचा बनलेला नाही आहे वर्षानुवर्ष. त्याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्नही केले जे यशस्वी नाही झाले. नगरसेवकांना लेटर दिलेलं आहे. आता ते त्यांच्या आता जो 1-1.5 महिना झालेला आहे त्यांच्या प्रयत्न करतील. पण तुम्ही त्याच्या अगोदर आम्हाला रोडचा व्यवस्था करून देत आहे त्याच्याबद्दल जोशीताई तुमचे खूप आभारी आहोत. आपलं डिंगेश्वर एकविरा चाळीचा मी सचिव आहे आणि आपली सगळी फॅमिली आहे. आमचे सावंत साहेब आहेत. सावंत साहेबांनी जेव्हा इथे पाय ठेवला तेव्हापासून या सगळ्या लोकांचा उद्धार झालेला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण की बघा कोणाचे पाय गुण त्याच्या आज हे गेले 80 वर्ष म्हणजे 1980 पासून झोपडपट्टी आहे. त्याला कसं झोपडे यायचे तुटायचे आणि काही लोकांचं कसं यश असतं तर याच्यामुळं आता या झोपड्याला गेले 2-4 वर्षे काही त्रास नाही आहे. लादीकरण करून आपला तुम्ही कोकाकरण करून देत आहेत तर तुमचेही खूप आभारी आहेत. तसंच आमची बाजूला पण एक सोसायटी आहे. तुमच्याकडून जर झालं तर तिथे बी थोडंसं लक्ष द्यावं अशी आपल्याला नम्र विनंती आहे. आणि उद्यापासून काम चालू होईल तुमचं आणि तुम्ही असं सहकार्य केल्याबद्दल सोसायटीच्या वतीने तुमचे खूप खूप आभारी आहोत आणि असं सहकार्य करावं ही तुम्हाला नम्र विनंती. हे म्हणलं